हाय. टॅरो कार्ड्स रीडिंग स्कॅम नाहीये. अर्थात कार्ड्स कसे वापरले जातात ह्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय त्याप्रमाणे टॅरो कार्ड्सचा वापर शतकानुशतके होतच आला. अनेक वर्ष टॅरो कार्ड्स वापरले जातात. आधी खेळ म्हणून वापरले जायचे, त्याच्यानंतर मग सेल्फ अनालिसिस, स्पिरिच्युअल गायडन्ससाठी टॅरो कार्ड्स वापरले जातात. पण हे काही जादू नाहीये की रातोरात तुमचं भविष्य बदलणार आहे, तुमचं नशीब बदलणार आहे. असं काही होत नसतं या कार्ड्समधनं. टॅरो कार्ड्स तुमचं नशीब ठरवत नाहीत. हे कार्ड्स तुमच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब दर्शवतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर टॅरो कार्ड्स तुमचं कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड वाचतात. तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला जर तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकला असाल तर ते सोल्युशन दाखवतं, तुम्हाला मार्ग दाखवतं. जे काही गायडन्स मिळालं असेल त्यानुसार तुम्ही ऍक्शन्स घेता आणि तुम्ही काय अप्लाय करता, तुम्ही काय इम्प्लिमेंट करता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे फक्त टॅरो कार्ड्सने सांगितलं आणि तसं घडलं असं होत नाही. ते तुम्हाला सुद्धा अप्लाय करावं लागतं कुठेतरी. आता टॅरो कार्ड्सना स्कॅम कधी म्हणता येईल? जर का कोणी तुम्हाला असा दावा करत असेल की मी तुमचं भविष्य बदलतो किंवा मी तुमचं भविष्य सांगतो आणि त्यासाठी तुमच्याकडनं अव्वाच्या सव्वा पैसा उकळत असेल तर अर्थात ते स्कॅमच आहे, ती फसवणूकच आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही टॅरो रीडरकडे जा तेव्हा तुमचे वाईब्स मॅच करतात की नाही बघा. ते वाईब्स मॅच होणं गरजेचं आहे, कारण ओव्हरऑल हे स्पिरिच्युअल गोष्ट आहे. स्पिरिच्युअली तुम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे, तुमचे वाईब्स मॅच व्हायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला तुमचं योग्य गायडन्स मिळू शकतं. आता तुम्हाला वाटत असेल मी या सगळ्या विषयावर इतक्या ठामपणे, इतक्या खात्रीने का बोलतेय, कसं बोलतेय? अर्थात मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतलाय, मला अनुभव आलाय, मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले. म्हणूनच मी टॅरो कार्ड्स बद्दल इतक्या खात्रीने आणि इतक्या विश्वासाने तुम्हाला सांगते. सो मला नेमका काय अनुभव आलाय, मी काय अनुभव घेतला हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पहा माझा उद्याचा व्हिडिओ. तोपर्यंत स्टे ट्यून.